टू विथ उर्मिला व्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे। तर सगळ्या महिलांचा आवडता विषय तो म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, किंवा मग बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की नाही, माझ्यात काहीतरी कमी आहे, मी कुठेतरी कमी पडते आहे, मी सगळं मॅनेज करू शकते, पण माझ्यात ती लेवल नाही आहे, कॉन्फिडंट होण्यात की माझ्यात ती लेवल नाही आहे, असं बऱ्याच स्त्रियांना वाटते। तुम्हाला जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सोप्या काही स्टेप सांगणार आहे ज्याने तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह बोल, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं। कारण बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की ती माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे, ती माझ्यापेक्षा जास्त चांगलं करू शकते, मग मी का नाही। असं नाही, तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलतात तेव्हा बऱ्याच गोष्टी तुमच्या बाजूनी होतात। म्हणजे मॅनिफेक्टिफिकेशन तुम्हाला माहिती आहे, मॉर्निंग मॅनिफिकेशन, वॉटर मॅनिफिकेशन, तुम्हाला हे जर काही रूल्स माहिती असतील तर आयुष्याच्या खूप गोष्टी आपल्याला सोप्या जातात। कारण पॉझिटिव्ह बोलणं म्हणजे फक्त पॉझिटिव्ह बोलणं नसतं, तो आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल असतो स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःला नवीन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी। तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पॉझिटिव्ह बोलणं खूप गरजेचं आहे, इतरांसाठी नाही स्वतःसाठी तरी। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटं गोल तयार करा। गोल म्हणजे जे काय म्हणतो ना आपण, काय म्हणता, आपल्याला जे काय अचीव करायचं आहे त्याला गोल असं म्हणतात। म्हणजे छोटं गोल ठेवा, तुम्ही उद्दिष्ट ठेवा। थोडक्यात जे काही तुम्हाला करायचं असेल, एकदम आपण मोठं पाऊल उचलायला जायची काहीही गरज नाही, आपण सुरुवात छोट्या गोष्टींपासूनच करायची असते। आपण काय करतो, एकदम मोठी गोष्ट करायला जातो आणि त्यामध्ये मग आपला कॉन्फिडन्स लेवल हा कुठेतरी कमी होतो। तर छोटी गोल तयार करा, छोटं उद्दिष्ट ठेवा तुमचं, जेणेकरून नक्कीच उद्दिष्ट साध्य होईल असं मला तरी वाटतं। त्याने काय होतं, आपला कॉन्फिडन्स लेवल अजून वाढतो आणि आपलं गोल जे आहे, उद्दिष्ट जे आहे ते साध्य करायला थोडीशी त्यानंतर येतं तुमचं बॉडी लँग्वेज। हो, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की कॉन्फिडन्स ग्रो करण्यामध्ये, विशेषतः लेडीजच्या बाबतीमध्ये। तर तुमची बॉडी लँग्वेज चांगली पाहिजे। बॉडी लँग्वेज चांगली असणे म्हणजे काय, नीटनेटके कपडे घालणे, व्यवस्थित खूप मेकअप करणे, किंवा मग महागडे गॅजेट्स वापरणे, यालाच म्हणतात का बॉडी लँग्वेज? तर नाही। बॉडी लँग्वेज म्हणजे तुमचं आय कॉन्टॅक्ट, समोरच्याशी आपण बोलतो तेव्हा व्यवस्थित स्पष्ट पाहिजे, तुमचा आवाज कणखर पाहिजे, व्यवस्थित पाहिजे। कपड्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर हो, ते अगदी खरं आहे। जेव्हा तुम्ही चांगले कपडे घालतात, स्वच्छ कपडे घालतात, थोडक्यात सांगायचं तर नवीन कपडे जेव्हा आपण घालतो तर तेव्हा आपलं कॉन्फिडन्स लेवल ही नक्कीच वाढलेली असते। मी स्वतः देखील याचा अनुभव घेतलेला आहे आणि बऱ्याच स्त्रियांना माहीत असेल की कॉन्फिडन्स लेवल चांगल्या कपड्यांनी वाढते। तर मी असं खूप स्त्रियांचं बघितलेलं आहे की जाऊ दे, इथंच जायचं आहे, तिथंच जायचं आहे, छोटासा कार्यक्रम आहे, काय नाही होत, साधे कपडे घातले तरी चालतं, पण असं नाही। जेव्हा तुम्ही चांगले कपडे घालता, स्पष्ट बोलता, व्यवस्थित तुमचं नीटनेटकेपणा दिसतो, तर तुमची बॉडी लँग्वेजही त्यातून दिसून येते। समोरचा तुम्हाला त्या पद्धतीने काय म्हणतात त्याला, अप्रोच करतो, त्या पद्धतीने तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो। म्हणजे कसं की तुमची जर बॉडी लँग्वेज जर चांगली असेल तर समोरचा आपल्याला त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला काय म्हणतात त्याला, अप्रोच करतो आणि आपल्याला तितकं महत्त्व देतो तो, हे मला सांगायचं तुम्हाला। तर बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची गोष्ट आहे सेल्फ। तर पुढची गोष्ट आहे की तुलना कमी करायची। तुलना कमी करायची म्हणजे नक्की काय, की स्वतःशी तुलना करायची। कालच्यापेक्षा मी आज किती चांगलं काम करू शकते, किंवा काल माझ्याकडून काय नाही झालं ते मी आज करू शकते, ही झाली स्वतःशी तुलना। आपण काय करतो, बऱ्याच महिलांचं, मी बऱ्याच लोकांचं पाहिलंय की स्वतःशी तुलना न करता ते इतरांशी तुलना करायला जातात आणि ते त्यांची कॉन्फिडन्स लेवल ही डाऊन होते। माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे। बऱ्याच वेळा मला असं वाटतं की मी जे व्हिडिओज बनवते, जे शॉर्ट्स बनवते, जे मी आता स्टार्ट केलं आहे नवीन यूट्यूब, मी देखील खूप सर्च करते, पण मला कुठेतरी असं वाटतं की नाही, माझा व्हिडिओ किंवा माझ्या व्हिडिओपेक्षा त्यांचे व्हिडिओ चांगले आहे, नक्कीच चांगले आहे। पण नंतर मी खूप विचार केला की नंतर माझ्या लक्षात येतं की नाही, आपण इतरांशी तुलना करायला गेलो तर आपण हे कायम मागेच राहू। तर मी माझ्या कामाकडेच लक्ष देत गेले। मला जे योग्य वाटेल, मला जे व्यवस्थित व्हिडिओमध्ये वाटेल तेच मी तुमच्याशी शेअर करत असते। तर ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा की तुलना करा, पण ती स्वतःशी करा। कालच्यापेक्षा मी आज माझ्यामध्ये काय बदल घडू शकते याचा विचार करा। हा झाला तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यामधला एक सर्वात महत्त्वाचा। त्यानंतर येतो ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते,
म्हणजे बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की आता हे थोडंसं काम बाकी आहे, आपण ते लवकर उरकून घेऊ. कधी कधी असं आपल्याला वाटतं की हे जास्त काम अवघड आहे, ते नंतर करूया, की सोपं काम आधी करून घेऊया. तर तसं नसतं. जे अवघड काम आहे ते तुम्ही आधी करण्याला प्राधान्य द्या. त्याने तुमची कॉन्फिडन्स लेवल ही वाढलेली असते. कसं असतं, आपण जेव्हा सोपं काम आधी करायला जातो त्यानंतर आपल्याला जी एनर्जी असते, जी पॉझिटिव्ह थिंकिंग असतात, आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये बऱ्याच प्रकारचे विचार चालू असतात, जे निम्म्या सोप्या कामामध्ये ते संपून जातात असं मला तरी वाटतं. आणि तेच काम जर तुम्ही आधी करायला घेतलं, अवघड काम जर आधी करायला घेतलं, तुमच्यामध्ये एनर्जी बऱ्याच प्रमाणात जास्त असते, विचार करण्याची क्षमता देखील तेव्हा जास्त असते. त्यामुळे सोपं काम करण्यापेक्षा आधी अवघड काम करून घ्या, ज्याने तुमची कॉन्फिडन्स लेवल ही वाढेल. पुढची जी गोष्ट आहे, स्वतःच्या स्ट्रेंथ लिहून काढणं. म्हणजे मला कुठल्या गोष्टी चांगल्या जमतात आहे, मला कुठल्या गोष्टी चांगल्या नाही जमत आहे, तर स्वतःच्या स्ट्रेंथ लिहिणं खूप गरजेचं आहे. रोज किमान आपल्या चांगल्या गोष्टी आपण रोज आपल्या स्ट्रेंथ लिहून काढणं गरजेचं आहे. निदान 5 गोष्टी जरी तुम्ही लिहिल्या ना तरी ओके आहे. म्हणजे रोज नवीन व्यक्तीशी बोलणं, नवीन व्यक्तीशी संवाद साधणं, अवघड कामांची यादी करणं, ह्या झाल्या सगळ्या तुमच्या स्ट्रेंथ. याने देखील तुमचा कॉन्फिडन्स लेवल व्यवस्थित वाढतो असं मला तरी वाटतं. तुमच्या मनामध्ये आणखीन पॉझिटिव्ह विचार करण्यासारख्या काही गोष्टी असतील किंवा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्याच्या काही गोष्टी असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्यावर आणि एक शेवटचा आणि साधा, की बऱ्याच स्त्रियांचं मी बघितलं आहे, जेव्हा आपण परफेक्ट होऊ, व्यवस्थित आपल्याला जमतंय की नाही हे आपल्याला जेव्हा समजेल तेव्हा आपण सुरुवात करू. बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, की जेव्हा आपण परफेक्शनची वाट बघतो त्याआधी आपल्या हातातून बराच वेळ हा निघून गेलेला असतो. मी जेव्हा स्टार्टिंगला डिजिटल मार्केटिंग स्टार्ट केलं तेव्हा मला असंच वाटलं होतं की नाही, हे फेक आहे, हे फ्रॉड आहे. त्यामुळे मी खूप विचार करत बसले आणि माझ्याकडचा हवा तेवढा वेळ मी पूर्णपणे वाया घालवला. त्यानंतर मला कळालं की आपण होता तो वेळ आपण वाया घालवला, पण आता नाही. तर त्यामुळे तुम्ही परफेक्ट होण्याची वाट बघत बसू नका. तुमच्याकडे आहे तो वेळ आहे तसा तुम्हाला वेळ भेटेल, त्या वेळेनुसार तुम्ही सुरुवात करा. तोच असतो तुमचा परफेक्ट टाइम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या. खूप असं कामाच्या मागे लागू नका की मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, मला मुलांना पण सांभाळायचंय, मला घर पण आवरायचंय. ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर होणारच आहे, पण तुमचं स्वतःकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे. ज्याने काय होतं, आपण सगळ्या गोष्टी एकाच वेळेस हँडल करायला जातो. त्याने मग कुठेतरी आपल्या मनामध्ये भीती असते की नको, हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, मला मुलाचा अभ्यास पण घ्यायचा आहे, त्याच्यासोबत खेळायचं आहे, घरातल्या सगळ्यांची व्यवस्थित काळजी पण घ्यायची, प्लस मला घर पण आवरायचं. पण ह्या सगळ्या गडबडीत काय होतं माहितीये, तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता आणि त्याने काय होतं की स्वतःकडे दुर्लक्ष केल्यानंतर आपण कधीतरी अचानक कुठेतरी बाहेर निघतो, कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आज आपल्याला व्यवस्थित तयार व्हायचंय, आज आपल्याला मस्त मैत्रिणींबरोबर पार्टी करायची किंवा कुटुंबातला एखादा छोटासा कार्यक्रम आहे. मग त्यावेळेस काय होतं की आपण पूर्णपणे डल झालेलं असतं, थकलेलं दिसत असतो आणि कॉन्फिडन्स लेवल ही आपली त्याच वेळेस बऱ्याच प्रमाणात कमी झालेली असते. तर तुम्ही कामं करा, मुलांना वेळ द्या, घरातली साफसफाई करा. असं मी अजिबात म्हणत नाहीये की तुम्ही कामं करू नका. कामं करता करता स्वतःला वेळ देणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे खूप सारं त्याच्यामध्ये अडकू नका. हे जे आपल्याला जिवंत, जे आपलं सजीव शरीर आहे त्याकडे लक्ष द्या असं मला म्हणायचं की स्वतःला वेळ द्या, स्वतःकडे लक्ष द्या. त्याने देखील तुमची कॉन्फिडन्स लेवल बऱ्याच प्रमाणात वाढते आणि हा देखील महत्त्वाचा भाग आहे सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यामध्ये. हे कायम लक्षात असू द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही बेसिकच स्टेप्स सांगितले आहे तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. तुमच्याकडे अजून काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर युजफुल वाटत असला, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला अजून मोटिवेट होण्यासाठी प्रेरणा भेटते आणि तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ मी आणतच राहील. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.